सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर आता मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झालेत। त्यातच 20 जुलैपासून जरांगेंनी उपोषणाची घोषणा केली। मात्र विधानसभेत कुणाला पाडायचं याविषयी जरांगेंनी भूमिका स्पष्ट करण्यासाठी तारीख जाहीर केली। तर दुसरीकडे ओबीसी नेते देखील आक्रमक झालेत। त्यावरचाच हा विशेष रिपोर्ट। जरांगे ठाम, सरकारला घाम। जरांगे कुणाला पाडणार, कुणाला तारणार? वीस जुलैला मराठा समाज काय भूमिका घेणार? मनोज जरांगे 20 जुलैपासून मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण करणार आहेत। तसंच मराठा आरक्षणाबाबतची भूमिका जाहीर करणार आहेत। 13 जुलैचा जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपलाय। सरकारनं कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही। त्यामुळे आता जरांगे आरक्षणासाठी निर्वाणीची भूमिका घेणार आहेत। त्यासाठी 20 जुलैला राज्यातील सर्व मराठ्यांची बैठक घेण्यात येते। त्या बैठकीत कुणाला पाडायचं हे ठरवणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिलाय। 20 तारखेला तारीख डिक्लेअर करू आपण। 20 तारखेला बैठक नाही या महाराष्ट्राची। 20 तारखेला आमरण उपोषण सुरू करणार, पण त्या दिवशी आपण पुढची तारीख ठरवणार। या तारखेला महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी यासाठी यायचं की 288 उभा करायचे का पाडायचे। जर सरकारने नाहीच ऐकलं तर बघू 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 मी बघू म्हणलं, मग तुम्हाला नाही माहिती एकदा बघू म्हणलं की काय त्याला नाही ऐकलं ना, ते मुंबईच्या बाहेर ना आपण मुंबईत, जे होईल ते होईल, त्याला काय ना। तर दुसरीकडे जरांगेंनी पुन्हा एकदा फडणवीसांवर गंभीर आरोप केले। फडणवीस साहेब करू देत नसतील किंवा मराठ्यांना काही मिळू देत नसतील, कारण त्यांना छगन भुजबळ गरजेचा दिसतोय असेल। फडणवीस साहेब सुद्धा एखाद्या वेळेस मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून दबाव आणत असतील बाकीच्या मंत्र्यांवरती सगळ्या। जरांगेंच्या इशाऱ्यानंतर आता सरकारनं सावध भूमिका घेतली। मराठा समाजाला आम्ही 10% आरक्षण दिलं आणि ते कोर्टात टिकलं असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले। तर दिलेला शब्द पूर्ण करणार असल्याचं शंभूराज देसाई यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय। बघा, 10% आरक्षण आम्ही सांगितल्याप्रमाणे दिलं मराठा समाजाला। ओबीसी समाजाचं कुठल्याही समाजाचं कमी न करता दिला। कोर्टात अनेक लोक प्रयत्न करतात, पण कोर्टाने काही त्याला स्टे दिलेला नाही। जस्टिस शिंदे कमिटी काम करते आहे। जो शब्द माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिला होता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा, तो शब्द स्वतंत्र विधिमंडळाचं अधिवेशन बोलवून मराठा समाजाला 10% आरक्षण हे महाराष्ट्र सरकारनं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दिलं। दुसरीकडे कायद्यानुसार मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणं शक्य नसल्याचं पुन्हा एकदा भुजबळांनी स्पष्ट केलंय। तर जरांगेंचं भूत अरबी समुद्रात बुडवा अशी टीका लक्ष्मण हाकेंनी केली आहे। पण त्यांच्या ज्या मागण्या वाढत चाललेल्या आहे की ते काही नाही, सगळेचे सगळे मराठा समाजाचे लोक जे आहेत ओबीसी मध्ये टाका। आता ते कायद्यानं सुद्धा शक्य नाही। जरांगे नावाच्या भूताला या सरकारनं वेळीच आवर घातली पाहिजे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या भूताला वेळीच आवर घालावा, बाटलीत बंद करावं हे भूत आणि कुठेतरी अरबी समुद्रात फेकून द्यावं। सरकारच्या हाती आता पुढील 4 दिवस आहेत। त्यामुळे मराठा समाजाच्या सरसकट आरक्षणावर सरकार काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।